राजकारणामध्ये त्रास देणाऱ्या सर्व विरोधकांना माफ केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। धुळवडीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना झालं गेलं सगळं विसरून जा अशा प्रकारचा सल्ला दिलाय। होळीच्या आगीत आपण सगळे राग रुसवे फुगवे मनातले क्लेश सगळं काही जाळून टाकल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे वर्षाचे 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिलाय। 365 दिवस शिमगा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा असा टोला त्यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावलाय। होळीच्या आगीत वैरभाव संपवला, सगळ्यांना माफ केल्याची फडणवीसांची ग्वाही। फडणवीसांच्या आवाहनाला विरोधक साथ देणार, राज्यातील राजकीय कटुता हद्दपार होणार। 2019च्या निवडणुकानंतर महाराष्ट्रात शहकाटशाचं राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वेळोवेळी तीव्र संघर्ष झाला। आधी महाविकास आघाडी आणि आता शिंदे फडणवीस सरकार या दोन्ही सरकारांच्या स्थापनेनंतर यात अधिक भर पडली। पण आता हा संघर्ष मिटवण्याचे संकेत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिले। होळीच्या आगीत सगळं वैर स्वाहा असं सांगत राजकारणात त्रास देणाऱ्या सगळ्या विरोधकांना माफ केल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय। हमारे विधानसभा में उठकर ये कहा था कि बहुत लोगों ने हमको तंग किया, इन सब लोगों से हम बदला लेंगे और हमारा बदला ये है कि हमने इन सबको माफ कर दिया। हमने पहले ही माफ कर दिया है, हमारे मन में कोई कटुता नहीं। धुळवडी निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात फडणवीसांनी विरोधकांना झालं गेलं विसरून जाण्याचं आवाहन केलंय। पण हे सांगतानाच त्यांनी वर्षाच्या 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही सबुरीचा सल्ला दिलाय। मला फक्त एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे, आपल्या इकडे शिमगा करण्याची पद्धत आहे। पण काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की एखाद दिवस ठीक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम होईल। खरं तर याआधी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे कुटुंबाशी वैर नसल्याचं स्पष्ट केलं होतं, ज्याला आदित्य ठाकरेंनीही प्रतिसाद दिला होता। देवेंद्र फडणवीस और उद्धव जी आपके बहुत अच्छे रिलेशन आज भी है, फिर आज आप उनको दुश्मन मानते हैं या दोस्त मानते हैं? देखिए हमारे मन में कभी भी कटुता नहीं आई है। हमारे जो घर में एक माहौल है वो यही है कि किसी को भी पर्सनल एनिमी नहीं मानना चाहिए। आता धुळवडीच्या निमित्तानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कटुता संपवण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे आता विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज होणारी आगपाखड, वैयक्तिक हल्ले थांबतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।